नमस्कार मित्रांनो, स्वामीराज इन्फोटेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी गोपाल सुतार. आज आपल्यासाठी पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना म्हणजेच शेळी मेंढी गट वाटप, तसेच गाय म्हैस किंवा मी फॉर्म ऑनलाईन करताना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे तुम्ही तेथून हा फॉर्म भरू शकता. तुम्हाला लागणारी कागदपत्रे या ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजणार आहे. तर तुम्ही हा फॉर्म भरत असताना अतिशय पूर्णपणे हा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारण्यासाठी देखील कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज नाविन्यपूर्ण योजना म्हणजे पशुसंवर्धन योजनामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातील शेळी मेंढी गाय म्हैस गट वाटप योजना काय आहे, याबाबत ऑनलाईन अर्ज करायचा कसा, तर ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तरी पुढे दिलेले आपण जी ऑनलाईन माहिती देणार आहोत ती अतिशय व्यवस्थितपणे बघा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कुठेही अडचण येणार नाही. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला जी लिंक टाकलेली आहे ती लिंक तिच्यावर जाऊन ओके करा. तिच्यावर गेल्यानंतर तुम्हाला हे जे थ्री डॉट्स 3 लाईन्स दिसत असतील याच्यावर ओके करा. याच्यावर गेल्यानंतर बघा मित्रांनो, तर आपल्याला योजनांचा तपशील दिसेल. तर योजनांचा तपशीलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते अर्जदार नोंदणी, योजनेसाठी अर्ज कसा करायचा, प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी, स्क्रुटिनी किंवा प्राथमिक निवड कशी झाली आहे, निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करायची, अंतिम निवड. तर आपल्याला एवढ्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागणार आहे मित्रांनो. आणि नंतरचं आहे तर ते वेळापत्रक. तर हे वेळापत्रक कसलं आहे मित्रांनो, तर यामध्ये 9/11/2023 ते 8/12/2023 म्हणजेच सन 2023साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, एकूण 30 दिवसाचा कालावधी आहे. तसेच जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हास्तरावर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे. तर मागच्या वेळेस जे लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्यांना मेसेज आले असतील तर आपण त्यांची कागदपत्रे अपलोड करू शकतो. तर 9 ते 10 डिसेंबर 2023साठी डाटा बॅकअप करणे, 11 ते 13 डिसेंबर 2023मध्ये सन 2023-24च्या लाभार्थी रँडमायझेशन पद्धतीने प्राथमिक यादी तयार करणे. तर 14 डिसेंबर 2023साठी राखीवा, 15 ते 19 डिसेंबरमध्ये सन 2023 किंवा 24मधील नवीन प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर अपलोड कागदपत्रे पडताळणी करून पूर्ण करणे. तसेच 20 ते 22 डिसेंबरपर्यंत सर्व लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता. जर कागदपत्रांमध्ये आपली काही त्रुटी असेल तर ती आपल्याला पूर्तता 20 ते 22 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. तसेच 23 डिसेंबर 2023 कागदपत्रे अंतिम पडताळणी, 24 डिसेंबरमध्ये पात्र अंतिम लाभार्थी यादी तयार करणे, असे एकूण 46 दिवसांची प्रोसेस आहे. तर त्यानंतर अर्जदार आपल्याला नोंदणी करायची आहे. तर अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी जे आपल्याला लाल स्टारमध्ये जे चिन्ह दिसेल ते पूर्ण भरणे गरजेचे आहे. अर्जदाराचे कमीत कमी वय हे 18 वर्ष पूर्ण असावे. एका आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची दक्षता घ्यावी. अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा वापरात असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती SMS द्वारे कळवण्यात येईल. मित्रांनो, जो तुमचा चालू मोबाईल नंबर असेल तर तोच मोबाईल नंबर आता आपण इथे अपडेट करा, जेणेकरून आपल्याला वारंवार येणाऱ्या SMS द्वारे जे सूचना असतील त्या आपल्याला माहीत होतील. तर 5वा मुद्दा आहे, मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी. तुमचा स्वतः वैयक्तिक मोबाईल नंबर जो असेल तोच वापरण्याचा प्रयत्न करा. मुद्दा क्रमांक 6मध्ये अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का, या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाराने सादर करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असाल तर तुम्हाला जे जात प्रमाणपत्र आहे तर ते
सक्षम प्राधिकारी त्यांच्या स्वाक्षरीचे असणे बंधनकारक आहे. तर मुद्दा नंबर 7, राशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे, संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी. मुद्दा नंबर 8, कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. तुमच्या रेशन कार्डमधून तुम्हाला एकच व्यक्तीचा लाभ घेता येईल. तसेच मुद्दा नंबर 9, माहिती पूर्णतः खरी असावी. माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल. तसेच अर्जदाराचा फोटो, तर त्या अर्जदाराचा फोटो अपलोड करताना त्याची क्षमता 80 KB पर्यंत असावी. त्याच्यापेक्षा कमी असला तरी चालेल. तर अर्जाचे फोटोचे स्वरूप आपण जे अपलोड करणार आहे त्याचे स्वरूप JPG, JPEG, PNG या प्रकारचे फोटो निवडावे. मुद्दा नंबर 11, अर्जदाराची स्वाक्षरी, स्वाक्षरीची देखील 40 KB पर्यंत मर्यादा असावी. तर चला मित्रांनो, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. तर आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत. तर येथे आपण ज्याचा फॉर्म भरणार आहेत तर त्या लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक इथे पूर्ण टाका. त्यांचे वय जे असेल आधार कार्डनुसार त्यांचे वय इथे टाका. समजा 18, 19, 20, 21, 35, 40 जे वय असेल ते त्यांचे इथे टाका. तर अर्जदाराचे फक्त पहिले नाव इथे टाकायचे आहे. अर्जदाराचे वडील किंवा पत्नी असेल तर त्यांच्या पतीचे नाव, किंवा आई असेल तरी पतीचे नाव इथे टाकायचे आहे. तर त्या शेवटी त्यांचे आडनाव टाकायचे आहे. जे लिंग आहे ते पुरुष आहेत किंवा महिला आहेत किंवा इतर आहेत त्यापैकी इथे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे वैयक्तिक मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुमचा ईमेल ID असेल तर टाका, नसला तरी चालेल. या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपोआप तुम्हाला इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचे गाव सिलेक्ट करायचे आहे. तर या गोष्टी, या बाबी सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जात प्रवर्ग लिहायचे आहे. तुम्ही जर इतर मागासवर्गीय असाल तर या ठिकाणी तुमचा जात प्रवर्ग बघायचा आहे. तर तुम्ही जर अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा अनुसूचित जमातीमधील असाल तर तुम्ही इथे टॅप करू शकता. जर तुम्ही सर्वसाधारण असाल तर इथे टॅप करा. अनुसूचित जमातीमधून असाल तर OTSP, इथे मी सर्वसाधारणमधून फॉर्म भरतोय. इथे जात प्रमाणपत्र असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. जर तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून असाल तर होय म्हणा, नसाल तर नाही म्हणा. जर तुम्ही अपंग असाल, दिव्यांग प्रवर्गात तुम्ही अर्ज करत असाल तर होय, नसाल तर नाही म्हणा. तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील असाल तर होय, नसाल तर नाही म्हणा. तुमची शैक्षणिक पात्रता जी असेल मित्रांनो ती इथे टाका. जर तुमच्याकडे क्षेत्र तुमच्याकडे शेती असेल तेवढा तुम्ही उतारा इथे टाकू शकता. तुमचा रेशन कार्ड नंबर असेल तर तो इथे मॅन्डेटरी आहे, तो तुम्हाला भरावाच लागेल. तुमच्या बँकेचे नाव इथे तुम्हाला टाकायचे आहे. तुमचा खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक इथे टाकायचा आहे. तुमचा बँकेचा IFSC कोड इथे टाकायचा आहे आणि तुमची जी शाखा असेल बँकेची ती तुम्हाला इथे टाकायची आहे. तर तुमचा एवढा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आता इथे फोटो निवडायचे आहेत. तर अर्जदाराचा फोटो हा 80 KB पर्यंत त्याची कमाल मर्यादा असावी. तर तुम्ही तुमचा फोटो जर जास्त असेल तर तुम्हाला त्याची रेंज म्हणजे त्यांची KB कमी करायची आहे, ती 80 पेक्षा किंवा त्याच्यापेक्षा कमी न्यायची आहे. तर तसेच तुमची स्वाक्षरी असेल तर स्वाक्षरी तुम्हाला 40 KB पेक्षा कमी ठेवायची आहे. तर आपण आता इथे फोटो अपलोड करूया. तर बघा मित्रांनो, आपले इथे फोटो अपलोड झालेले आहेत. तर त्याचप्रमाणे अर्जदाराचे एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्डनुसार भरावी. तर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावे असतील तर तेवढी नावे तुम्ही इथे भरू शकता. जर कुटुंब संख्या सदस्य संख्या नसल्यास तिथे तुम्ही 0 लिहू शकता.
तर एवढे भरल्यानंतर वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे. यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे. तर त्यासाठी नियम व अटी मला मान्य आहे व टिक करा व टिक केल्यानंतर पुढे चला या ऑप्शनवर तुम्हाला जायचे आहे. तर बघा मित्रांनो, तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे अशी माहिती तुमच्या डोळ्यासमोर येईल. तर तुम्हाला ही माहिती सत्यता पडताळणी करायची आहे व जर तुम्हाला त्याच्यात काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही बदल करू शकता. पण जर तुमची माहिती बरोबर असेल तर तुम्ही त्याला जतन करू शकता. तर मित्रांनो, तुमची माहिती जतन करणे चालू आहे. तर तुम्हाला तुमची माहिती जतन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक असेल, तो आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला लॉगिन आय डी भरायचा आहे, तर लॉगिन आय डी भरत असताना तुमचा पूर्ण आधार कार्ड नंबर वरती टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 6 आकडे तुमचा पासवर्ड म्हणून तुम्हाला तिथे भरायचं आहे. तर ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस ओपन होईल. तर तिथे बघा, अर्ज करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्याव्यात. तर लाल स्टार जे असेल, जिथे लाल स्टार आहे तिथे माहिती भरणे अनिवार्य आहे. मुद्दा 2, अर्जदाराने जर अनुसूचित जाती जमातीमधून अर्जदार नोंदणी जातीचा दाखला अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्जदारास एका योजनेस एकदाच अर्ज करता येणार आहे याची अर्जदाराने नोंद घ्यावी. तर तुम्ही शेळी मेंढी किंवा गाई म्हशींसाठी एकच वेळेस तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही एक आधार कार्ड 2 ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकत नाही. तर मुद्दा क्रमांक 4 म्हणतो, प्रत्येक प्रश्न नीट किंवा सावकाश समजून घेऊन त्यांची उत्तरे अचूक भरावीत. मुद्दा क्रमांक 5, अर्जदाराने SMS द्वारे प्राप्त झालेला आधार कार्ड क्रमांक पासवर्ड जपून ठेवावा. माहिती पूर्णतः खरी असावी. माहिती चुकीची किंवा खोटी आढळून आल्यास अर्ज अपात्र होईल याची अर्जदाराने नोंद घ्यावी. तर आपण जो फॉर्म भरलेला आहे तो एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे. हे बघा, जो लाल स्टार आहे तर आपल्याला ती माहिती पूर्ण भरणे अनिवार्य आहे. तर आपण फॉर्म कोणत्या योजनेसाठी भरणार आहोत तर ते तुम्ही इथे बघायचे आहे. तर कोणत्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे तर त्यासाठी राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे, राज्यस्तरीय योजना शेळी किंवा मेंढी गट वाटप करणे, राज्यस्तरीय योजना 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करणे, किंवा राज्यस्तरीय योजना तलंगा गट वाटप करणे, किंवा राज्यस्तरीय योजना एकदिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे. तर यापैकी तुम्हाला कोणत्या योजनेचा अर्ज करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ओके म्हणून पुढे जायचे आहे. तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या योजनेसाठी तुम्हाला आता मी जी योजना निवड केलेली आहे ती म्हणजे राज्यस्तरीय योजना शेळी किंवा मेंढी गट वाटप करणे, 10 शेळी प्लस 1 बोकड किंवा 10 मेंढी प्लस 1 मेंढा. तर यासाठी मी अर्ज केलेला आहे. तर प्रश्न आहे, अर्जदार राज्यादेशाखालील आहे का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदार 1 हेक्टरपर्यंतचे अत्यल्प भूधारक आहे का? जर तुमच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदार 1 हेक्टर ते 2 हेक्टरपर्यंतचे अत्यल्प भूधारक अल्पभूधारक आहेत का? जर तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल किंवा 1 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही अल्पभूधारकमध्ये येता. जर तुमच्याकडे तेवढी जमीन असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का? म्हणजे तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार असाल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार असाल तर असल्यास
स्वयंरोजगार केंद्रात असलेली नोंदणी, तुम्ही जे स्वयंरोजगार केंद्रात जर तुमची नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला तिथे नोंदणी क्रमांक लिहायचा आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही म्हणू शकता. अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे का? जर तुम्ही महिला बचत गटातील सदस्य असाल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे का? तुमच्याकडे जर स्वतःच्या मालकीची शेतजमीन असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदाराकडे 4 पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का? जर तुम्ही चारा पीक घेत असाल तुमच्या शेतात, त्याच्यासाठी सिंचन व्यवस्था असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील. जर तुमच्याकडे संकरित गायी असतील तर होय म्हणा, तुमच्याकडे देशी गाय असतील, तुमच्याकडे म्हैस वर्ग असतील, तुमच्याकडे जेवढ्या असतील शेळ्या असतील तर तुम्ही तिथे जर असतील तर होय, आहेत तर किती, तर तुम्हाला तो आकडा टाकायचा आहे. तर मुद्दा नंबर 9, अर्जदाराकडे शेळ्या किंवा मेंढ्यांसाठी वाडा उपलब्ध आहे का? जर तुमच्याकडे वाडा उपलब्ध असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदाराकडे वाडा असल्यास तर कोणत्या प्रकारचा आहे? जर तुमच्याकडे वाडा आहे शेतात तर तो कच्चे बांधकामाचा आहे, पक्के बांधकामाचा आहे किंवा गवती छपराचा आहे किंवा वाडाच नाही तर तुम्ही त्यापैकी क्लिक करायचं आहे. अर्जदाराने शेळी किंवा मेंढी पालन विषयक प्रशिक्षण घेतले आहे का? जर तुम्ही प्रशिक्षण घेतलेले असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. अर्जदार हिस्सा स्वतः उभा करणार आहे अथवा बँकेचे कर्ज घेऊन हिस्सा उभा करणार आहे. जर तुम्ही स्वतःहून पैसा उभारणार आहात तर स्वतः म्हणा. जर तुम्ही बँकेचे कर्ज घेऊन करणार असाल तर बँकेचे कर्ज यावर क्लिक करा. कर्ज घेत असल्यास बँकेचा तपशील. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेणार आहात तर होय म्हणा, तर तुम्हाला तिथे तुमच्या बँकेचे नाव टाकायचे आहे की तुम्हाला कोणत्या बँकेकडून कर्ज हवे आहे. तर अर्जदार भूमिहीन आहे का? जर तुमच्याकडे जमीन असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. मागील 3 वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे का? जर तुम्ही मागील 3 वर्षात तुमच्या कुटुंबातील एका कोणत्याही व्यक्तीने जर शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेत लाभ घेतलेला असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का? जर तुम्ही यापैकी एकाही योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर त्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. जर एकाही योजनेचा तुम्ही यातून लाभ घेतलेला नसेल तर कोणत्याही नाही याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर 17 नंबरचा मुद्दा काय म्हणतो? अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय, निमशासकीय, स्थानिक संस्थेच्या सेवेत अथवा सेवानिवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंबातील कुणीही व्यक्ती राज्य किंवा केंद्र शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आहेत का? जर तुमच्या कुटुंबातील म्हणजे तुमच्या रेशन कार्डमधून जर कोणी व्यक्ती शासकीय नोकरी किंवा निमशासकीय नोकरदार किंवा स्थानिक संस्था वगैरे रिटायरमेंट असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. मुद्दा नंबर 18, 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य तुम्हाला जन्मास आहे का? जर तुम्हाला 2001 नंतर 5 अपत्य असले तरी चालतील, परंतु 2001 नंतर जर तिसरे अपत्य असेल तर होय म्हणा, जर नसेल तर नाही म्हणा. अर्जदार महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, कटक मंडळे, नगरपंचायतचा रहिवासी आहे का? जर तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिका, नगरपरिषद, कटक मंडळ यापैकी जर तुम्ही तुमच्या एरियात राहत असाल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीत शेळी मेंढी गट खरेदी करण्याची मी हमी देत आहे. जर तुमचे नाव मंजूर झाले तर तुम्हाला गट खरेदी करायचे आहे. जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील. जर तुम्हाला बँकेचे कर्ज हवे असेल तर ती जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. अनुदानाची रक्कम मला थेट अनुदान स्वरूपाची गटाची खरेदी झाल्यानंतर माझे बँक खात्यावर जमा केली जाणार आहे याची मला पूर्ववत कल्पना आहे. ज्यावेळेस तुमचे अनुदान मंजूर होईल तर त्यावेळेस तुम्हाला जी तुमची रक्कम आहे तुम्हाला ठरलेली रक्कम तुमच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. जर तुम्हाला याबाबतीत होय म्हणायचे असेल तर होय म्हणा. तर नियम व अटी या बघितल्यानंतर आता हे सर्व वाचून घ्या. तर इथे नियम व अटी मला मान्य आहेत करा आणि पुढे चलावर क्लिक करा. तर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा जो अर्ज भरलेला आहे तो एकदा तुम्हाला इथे पूर्ण बघायचा आहे तुम्ही भरलेले काय काय आहे. जर तुम्हाला त्यात काही बदल करायचा असेल
याच्यानंतर तुम्हाला बदल करता येणार नाही. एकदाचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला बदल करता येत नाही. तर जर बदल करायचे असेल तर आताच करा. जर तुम्हाला जतन करायचे असेल तर जतन करावर क्लिक करा आणि पुढे जा. तर तुम्हाला एक असा ऑप्शन येईल, तर तिथे म्हणायचं आहे अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठल्याही प्रकारे बदल करता येणार नाही. अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम सहमती झाली तर तुम्ही नंतर जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्राप्त झालेल्या तर तुम्हाला या प्रकारे अर्जाची पोचपावती निघेल. तर ती पोचपावती तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे. तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही त्याची प्रत काढू शकता. तर या प्रकारे तुम्हाला अर्ज क्रमांक दिसेल, अर्जदाराचे नाव दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, आधार क्रमांक दिसेल, अर्ज केल्याची तुम्हाला वेळ आणि दिनांक दिसेल आणि योजना तुम्ही कोणत्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म अप्लाय केलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला योजना कोणती ती दिसेल. टिप: अर्ज पात्र झाल्यास कागदपत्रे दिलेल्या कालावधीत जमा करावी लागतील. जर तुम्हाला मेसेज आला तर त्या मेसेज आल्यानंतर तुम्हाला दिलेल्या कालावधीच्या आत तुम्हाला तेवढी कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यासंबंधी माहिती नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येईल. याची अर्जदाराने नोंदणी घ्यावी. तर मित्रांनो, या प्रकारे अतिशय आपण सोप्या पद्धतीने हा फॉर्म भरलेला आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर चला मित्रांनो, धन्यवाद.